आपले आजचे मान्यवर अतिथी जे आपल्या सोबत आहेत त्यांना मी मंचावरती बोलवते. आपण टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. संजय गोविलकर, हेमंत बावधनकर, भास्कर कदम, विक्रम निकम, अरुण जाधव, नितीन काकडे आणि अशोक पवार. नमस्कार. मगाचपासून जेव्हा प्रोग्राम चालू आहे तेव्हा सगळ्यांनी पाहिलं असेल की माझे ऑफिसर्स आणि सहकारी तिथे बसले असताना मी सुद्धा त्यांच्या बाजूला बसलो होतो. माझं कुठेही नाव आलेलं नाही किंवा मी कोण आहे हे कोणालाही माहीत नाही आणि मी माझं नाव सांगतही नाही. मी आहे मुंबई पोलीस. जेव्हा माझे ऑफिसर्स आणि अधिकारी लढत होते तेव्हा कुठल्या तरी नाक्यावर काठी घेऊन जो उभा होतो किंवा जेव्हा अतिरेकी मारले गेले त्यांच्या शवाजवळ पहारा देत होतो किंवा माझे अधिकारी ज्यांना गोळ्या लागल्या त्यांच्या आजूबाजूला उभा राहतो तुम्ही मुंबई पोलीस. शिवाय जेव्हा ट्रॅफिकमध्ये तुम्ही लोक अडकलेले असता तेव्हा हजारो गाड्यांच्या मध्ये हाताने त्यांना दिशा देत उभा असतो तुम्ही मुंबई पोलीस. आता मी माझे सहकारी अरुण जाधव यांच्यासोबत क्राईम ब्रँचला काम करतो आहे. वेळोवेळी पदोपदी त्यांची शौर्यगाथा ऐकताना जेव्हा माझं मन भरून येतं तुम्ही मुंबई पोलीस. आणि सलीलजीने जी त्यांची कविता ऐकवली त्या कवितेतला रात्री उशिरा घरी पोहोचणारा बाबा तुम्ही मुंबई पोलीस. आणि मला सांगायला अभिमान वाटतो, होय मी मुंबई पोलीस कुठल्याही कसल्याही संकटाला तोंड द्यायला निर्भीडपणे उभा राहीन. आणि जे लोक हे तर सगळे चेहरे लोकांना माहीत झालेत, सगळ्यांनी पाहिलेत, पण हा एक चेहरा असा आहे की जो आजूबाजूला तुमच्या वावरतो आहे, तुमच्या रक्षणाकरता उभा आहे. तेव्हा निर्धास्त राहा, तो मी मुंबई पोलीस. ते म्हणाले नाव सांगणार नाही, पण आम्हाला जे जे सांगायचं होतं आत्ता ह्या क्षणी मला जे जे बोलायचं होतं माझ्या सगळ्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. आणि खरंच तुम्ही मुंबई पोलीस जगातले स्कॉटलंड यार्ड नंतर मुंबई पोलीसचं नाव येतं. आणखीन आम्हाला सगळ्यांनाच खरंच अभिमान आहे की मुंबई पोलीसनी आत्तापर्यंत जे काम केलेलं आहे ते खरंच त्याच्याबद्दल आम्ही काहीही बोलू शकत नाही. जसं मी मगाशीच म्हटलं होतं की धन्यवाद हा शब्द मात्र अगदीच छोटा आहे, अगदीच कमी आहे. पण तुम्ही इथे आलात आणि तुमचे एक्सपिरियन्सेस तुम्ही सगळ्या प्रेक्षकांबरोबर सगळ्या नागरिकांबरोबर शेअर केलेत त्याबद्दल खरंच आम्ही खूप म्हणजे कृतज्ञता व्यक्त करू शकतो फक्त. आणि झी मराठीतर्फे एक छोटीशी भेट तुम्हा सर्वांसाठी आहे. मला ॲक्च्युली सलील आणि अवधूत दोघांना इकडे बोलवायचं आहे, पण सगळे मिळून ही छोटीशी आपल्यातर्फे झी मराठीतर्फे भेट आपण आपल्या सगळ्या मान्यवरांना देऊया.